हालेलुया, हालेलुया. 58:3-9 वचन. आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाही? आम्ही आमच्या जीवाला पीडा देतो त्यात तू का लक्षात आणत नाही? आम्ही उपवास करत आहोत हे वचन काय सांगते की आम्ही उपवास करत आहोत हे परमेश्वरा तू ते का पाहत नाही? आज मनुष्य तेच देवाला सांगतो की देवा आम्ही उपवास करतो ना, आम्ही आमच्या जीवाला पीडा देतो, जेवत नाही, उपाशी राहतो, मग तू ते का पाहत नाही? तेव्हा परमेश्वर काय म्हणतो की तुमच्या हल्लीचे जे उपवास आहे ते कटकटी करण्याचे दिवस आहे. तुम्ही ठोसाठोशी त्या दिवशी करता, काम कष्ट करून तुम्ही चिडचिड करता, तुम्ही उपवासाच्या दिवशी भांडता, चिडता, ओरडता, चुकीचे शब्द तुमच्या तोंडून बाहेर पडतात. तुम्ही उपवास करता पण तुम्ही गरिबांना दानधर्म करत नाही, त्या दिवशीचे अन्न तुम्ही गरिबास देत नाही, म्हणून तुमचा उपवास मला पसंत पडणारा उपवास नव्हे. प्रभू म्हणतो त्यापेक्षा तुम्ही गरिबांना दानधर्म करा, तुम्ही वस्त्रहीनांना वस्त्र द्या, गरजवंतांना तुम्ही सहाय्य करा. जर तुम्ही अशी सत्कृती करत आहात तर प्रभू म्हणतो की मग त्या दिवशी तुम्ही प्रार्थना करतील, ती प्रार्थना मी ऐकेन, तुमची हाक माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी तुमच्या प्रार्थनेचे तुम्हाला उत्तर देईन. प्रभू आज हेच म्हणते, तुमचे उपवास निरर्थक उपवास आहेत, व्यर्थ आहेत, म्हणजे त्या उपवासाला काही अर्थ नाही. तुम्ही असे उपवास करत आहात जे लोकांना तुम्ही दाखवण्यासाठी की पहा माझा उपवास आहे की मी उपवास करत आहे. तर प्रभू म्हणतो हे उपवास मला पसंत पडणारे उपवास नव्हे. तुम्ही उपवास करताना पाप करता, वाईट करता, तुम्ही चुकीचं करता, तुम्ही भांडता, तुम्ही चिडता, तर तुमचा उपवास मला मान्य कसं होणार? किंवा तुम्ही जो उपवास करत आहात त्याचा स्वीकार मी कसा करणार? आज मनुष्य खोटे उपवास करत आहे इतरांना दाखवण्यासाठी, किंवा जसं की असे उपवास तो करत आहे की ज्या उपवासाला अर्थच नाही. म्हणजे उपवास तर आहे पण मात्र सतत खात राहणार, म्हणजे त्याचा काहीच फायदा होणार नाही. हा माझा उपवास आहे, मग कोण खिचडी खातो, कोण फ्रूट खाता, कोण ज्यूस पितात, कोण दूध पितात, कोण हे खातात ते खातात. म्हणजे बिना उपवासाच्या दिवशी आपण जे जेवतो त्याच्या डबल उपवास असतो त्या दिवशी खातात.
उपवास म्हटलं तर त्याग करणे, म्हणजे त्या दिवशी अन्नाचा त्याग करणे, निदान एक वेळेच्या जेवणाचा तरी त्याग केला पाहिजे आणि ती वेळ प्रार्थना केली पाहिजे. किंवा आपण उपवास करत आहोत 1, 2, 3 दिवस काय, तर चल आता मी एवढे दिवस जेवणार नाही, तरी माझ्या वाटणीचं जे अन्न आहे किंवा त्या अन्नाऐवजी काही पैसे हे मी गरिबांना देते, तर त्याबद्दल सुद्धा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. प्रभू पुढे म्हणतो, तुम्ही उपवास करताना चांगली कर्म करा. जसे की तुमचा उपवास आहे, तुम्ही गरिबांना दान धर्म करा, वस्त्रहीनांना वस्त्र द्या, किंवा तुम्ही सत्कृत्य करा. कोणावर अन्याय होते तर अन्याय होताना थांबवा, कोणावर जुलूम होतंय तर तो जुलूम होताना थांबवा, किंवा एकमेकांना तुम्ही न्याय मिळवून द्या. म्हणजे तुम्ही त्यावेळेला चांगली कामं करा, सत्कृत्य तुम्ही करा. म्हणजे तुम्ही जेव्हा देवाला आवाज देतील तेव्हा देव तुमचा आवाज ऐकेल, तुमची हाक ऐकेल आणि परमेश्वर तुम्हाला मदत करेल आणि परमेश्वराची गौरव तुमचे पाठीराखा होईल. परमेश्वराची तुमची धार्मिकता तुमच्या पुढे चालेल जेव्हा तुम्ही सत्कृत्य करतील तेव्हा. पण माणसाचे उपवास खोटे उपवास बनलेले आहेत. जसे की बघा, आता बुधवारपासून अनेक लोक उपवास करणार 40-45 दिवसाचे, जे बायबलच्या नियमाप्रमाणे मिळत नाही. आणि कसे बघा, या 40-45 दिवसात कोण मासली खाणार नाही, कोण मटण खाणार नाही, कोण दारू पिणार नाही. परंतु हे दिवस संपले की परत पार्ट्या करण्यासाठी, पिण्यासाठी, खाण्यासाठी बसणार. मग त्याचा काहीच फायदा नाही. म्हणजे माणसात परिवर्तन नाही किंवा माणसात बदल मिळत नाही. फक्त दाखवायला की आम्ही 45 दिवस, 40-45 दिवस मासली खात नाही, मटण खात नाही, दारू पित नाही, मग परत हाय तेच आहे माझं. तर हे उपवास खोटे उपवास आहेत म्हणून बायबल सांगते, जे बायबलला अनुसरून मिळत नाहीत. मनुष्याचे उपवास स्वार्थी उपवास आहे. बघा वचन काय सांगते, जकर्या पुस्तकात 7:2-6 परमेश्वर पिता म्हणतो की तुम्ही उपवास करिता तर खरोखर माझ्यासाठी करतात का? काय म्हणतो देव पिता, तुम्ही जो उपवास करता ते खरोखर माझ्यासाठी करतात का? नाही. तुम्ही परमेश्वराकडे अनुग्रह मागण्यास येतात. तुम्ही म्हणता आम्ही उपवास करत आहोत, वर्षानुवर्ष आम्ही उपवास करतो, महिन्यात आम्ही उपवास करतो, तर परमेश्वर पिता आमचे उपवास पहा, आम्ही उपोषण करतो आणि मात्र उपवास करून आम्ही त्याग करतो. परंतु देव पिता काय म्हणतो, तुम्ही खाता पिता तेव्हा आपणासाठीच की नाही, तुम्ही थोडी माझ्यासाठी उपवास करतात, तुम्ही माझ्यासाठी उपवास करत नाही, तुम्ही स्वतःसाठी करतात. तुम्ही उपवास करता पण पुन्हा खातात पितात. प्रभू म्हणतो, तुम्ही म्हणतात की आम्ही उपवास करतो, तू आमच्याकडे पहा. जो खऱ्या मनाने उपवास करतो परमेश्वर नक्की त्याच्याकडे दृष्टी लावेल. जो खऱ्या मनाने त्याग करतो परमेश्वर नक्की त्याला पाहिल. जो खऱ्या मनाने उपवास करून प्रार्थना करतो परमेश्वर नक्की त्याची प्रार्थना ऐकेल. परंतु जो फक्त दाखवण्यासाठी उपवास करतो, प्रभू म्हणतो तो मला पसंत पडणारा उपवास नव्हे. प्रभू म्हणतो तुम्ही खाता पिता तेव्हा आपल्यासाठीच की नाही, थोडे माझ्यासाठी तुम्ही उपवास करतात, माझ्यासाठी तुम्ही करत नाही, तुम्ही स्वतःसाठी करतात, माझ्यासाठी. म्हणजे कुठेतरी मनुष्याचे अनेक स्वार्थ माणसामध्ये लपलेले आहेत. मनुष्य नेहमी आपल्या गरजा पूर्ण व्हाव्या, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून देवाकडे उपवास, भक्ती, प्रार्थना करतो. मला परमेश्वराची सेवा करायची आहे, परमेश्वरामध्ये वाढायचे, धार्मिकतेमध्ये चालायचे, यासाठी कोणी उपवास प्रार्थना करत नाही. आपण बायबलद्वारे पाहू काही उपवास कसे केले जे चुकीच्या पद्धतीचे होते. जे उपवास त्याने अशासाठी केले इतरांचा नाश करण्यासाठी. जसे की बघा काही लोक उपवास प्रार्थना करतात, देवा हे माझा शत्रू आहे, हा माझा शेजारी आहे, याचं वाईट होऊ दे, याचा नाश होऊ दे, म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, म्हणून मी तुझ्याकडे उपवास करीतो. मग देव काय करील, त्या शेजाऱ्याचे वाईट करेल की आपले? आपण चुकीच्या रीतीने प्रार्थना किंवा उपवास करत आहोत तर उलट आपल्यावर संकट येईल. तर बायबलमध्ये या गोष्टी कशा लिहिलेल्या आहेत पहा, की जो चुकीच्या रीतीने उपवास करतो परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर कशा प्रकारे भडकणार आणि कशा प्रकारे परमेश्वर मात्र त्याचा नाश करणार पहा. तर 1 राजे 21 अध्याय, नाबोताचा द्राक्षमळा. अहाब राजा
नाबोदाचा द्राक्ष मला हवा होता. आहाब एक राजा होता, नाबोत एक मात्र शेतकरी होता. मलेदा म्हणजे जसं की शेती करणारा, द्राक्ष लावणारा, फळे लावणारा आपल्या झाडात. तर या ठिकाणी आहाब एक राजा आहे आणि राजा म्हटलं तर राजाला काही कमी नाही. राजा म्हटलं तर त्याच्याकडे विपुल धन संपत्ती, पैसा, जमीन, जागा, घर, दार विपुल प्रमाणात. आणि आहाब असा एक राजा होता त्यावेळेला, भरपूर श्रीमंत असलेला राजा होता आहाब राजा. तो इतका श्रीमंत होता की मात्र तो एक पराक्रमी राजा होता. त्याचं नाव गाजलेलं होतं, शूरवीर राजा होता तो, पराक्रमी. बायबल सांगते आहाबासारखा पराक्रमी राजा कोणी झाला नाही, पण त्याच्या बायकोने त्याला पाप करायला भर दिल्यामुळे त्याने पाप करायला स्वतःला विकून टाकले होते. नाव गाजलेला राजा होता आहाब राजा, एक प्रतिष्ठित राजा होता, इतकं श्रीमंत की आहाब राजाने हत्तीच्या दाताचा त्यावेळेला हत्तीच्या दाताचं एक गृह तयार केलं होतं, घर. या आहाब राजाने हत्तीच्या दाताचं एक गृह, एक महाल बांधलेलं होतं. त्यावेळेला बघा जसं की आता ज्या प्रकारे विटांचा अधिक वापर केला जातो, बिल्डिंग बांधा, घर बांधा, शक्यतो विटाने बांधणार, मग मात्र प्लास्टर वगैरे करणार की इतर काही. हत्तीच्या दाताचा शक्यता नाही तर विटांचं बांधतात, पण त्याने विटाऐवजी हत्तीचे दात वापरले होते. हत्तीच्या दाताचं त्याने त्यावेळेला घर बांधलं होतं. एवढी हत्तीचे दात त्याने आणले तरी कुठून असतील. त्यावेळेला हत्तीच्या दाताचे व्यापार होते. बघा आत्ताच्या वेळेला एका हत्तीच्या दाताची किंमत जी आहे ती आत्ताच्या वेळेला 1.5-2 कोटी आसपास, 1-1.5-2 कोटी पर्यंत एका दाताची किंमत आहे हत्तीच्या, एका दाताची. अगदी सरकारने तर मात्र बंदही केलेले आहे, कारण त्यासाठी हत्ती मारतात आणि त्याचे दात काढून विकतात, कारण भरपूर कोटी रुपये त्याच्यात मिळतात म्हणून. तर पूर्वी मात्र या आहाब राजाने हत्तीच्या दाताचं घर, म्हणजे आताच्या वेळी जर पाहिलं तर एक दात 1 किंवा 1.5 किंवा 2 कोटी पर्यंत एक दात आहे, हत्तीचं एक दात. तर एक वीट जर पकडली तर 30-35 किंवा मोठ्या काही विटा आहेत 100 रुपये, 100-150 रुपये पर्यंत वीट असते काही मोठा विटा. तर आता 100 किंवा 150 किंवा 200 रुपये विटेचा पकडा, परंतु हत्तीचा दात जर आला तर 1 कोटी, 1-1.5 किंवा 2 कोटी पर्यंत एक दात जातो, कारण 1 किलो म्हणजे 10 लाख, 10-12-15 लाख पर्यंत येतो. तर आसपास हत्तीचा एक दात 15-20-25 किलो पर्यंत असतो. तर विचार करा, 1-1.5-2 कोटीचा एक दात आणि 30-35 किंवा 100 रुपयेचं एक वीट, मग किती फरक येणार बघा. हालेलुया. आताच्या काळात कोण एवढं वापरणार आहे, जे पूर्वी आहाब राजाने वापरलं होतं. हत्तीच्या दाताचं त्याने म्हणजे घर तयार केलं होतं, हस्तिदंत गृह. इतका तो श्रीमंत राजा होता आहाब राजा, इतका तो थोर आणि प्रतिष्ठित राजा होता आहाब राजा. परंतु तरी सुद्धा त्याला नाबोदाच्या द्राक्षमळाचा मोह सुटला आणि तो नाबोदाला काय म्हणतो, मला तुझा द्राक्ष मला दे, त्याऐवजी मी तुला दुसरं मला देईन, पैसे देईन, पण हा मला हवंय, मला त्याच्यात भाजीपाला लावायचंय. त्या नाबोद काय म्हणतो की माझ्या वाडवडिलांची जमीन आहे, मी कशी तुला देऊ. पण नाबोद काय केलं, ऐकत नाही, त्याचं तोंड उतरलं, तो घरी गेला, कारण त्याला तोच मला हवा होता. हालेलुया. आहाबाला तर अनेक ठिकाणातून तो मले घेऊ शकत होता, हा तर एक गरीब मनुष्य होता आणि त्याचाच मला त्याला हवा होता. त्याची ती वाडवडिलांची जमीन होती, त्याला ती विकायचीच नव्हती, पण हा केलं काही ऐकत नाही. तो घरी आला, त्याचं तोंड उतरलं, त्याच्या बायकोने त्याला म्हटलं, आज तुम्ही खिन्न का तुमचं तोंड उतरलेलं आहे. तेव्हा हा आपल्या बायकोला म्हणते इस्बेलला की मला हवा होता, पण नाबोद द्यायला तयार नाही. ती इस्बेल म्हणते, जा तुम्ही अन्न पाणी सेवन करा, आराम करा, मी तुम्हाला मिळवून देते. आणि हिने काय केलं, इस्बेलने खोटी पत्र लिहिली आणि पत्र लिहून जिथे नाबोद राहतो तिकडे ती पाठवली आणि तिने म्हटलं, उपवासाचा जाहीरनामा काढा. हालेलुया. ती काय म्हणते, उपवासाचा जाहीरनामा काढा, उपवास करा, जाहीरनामा काढा की नाबोदाने परमेश्वर
देवाविरुद्ध आणि राजाविरुद्ध अपराध केलेले तर याला दगडमार करा. लोकांना जमवा, खोटे पुरावे, खोटे साक्षीदार उभे करा. लोकांना उपवास करायला लावा, या माणसाला मारले पाहिजे. मग लोक तुमचं ऐकतील आणि नाबोताला मारून टाकतील आणि मग तुम्हाला मिळवता येईल. अशा प्रकारे या इस्रायलने पत्र लिहून त्या ठिकाणी राहत असलेल्या वडील लोकांना पाठवले. त्या लोकांनी उपवासाचा जाहीरनामा काढला आणि नाबोत मरेपर्यंत त्याला दगडमार केला. नाबोत मेल्यानंतर ही बातमी इस्रायलला कळवली. इस्रायलने आहाबाला कळवली. तेव्हा ताबडतोब आहाब उठला आणि तो द्राक्षमला हरण करण्यासाठी निघाला. तेव्हा परमेश्वर पित्याने आपल्या संदेष्टाला म्हणजे एलिया संदेष्टाला पाठवले आणि एलिया संदेष्टाने आहाबास म्हटले की तू खून करून मला मिळवलेला आहेस, तू रक्तपात करून ही जमीन मिळवलेली आहेस, म्हणून या ठिकाणी तुझे रक्त कुत्रे चाटून खातील, तुझी पत्नी इस्बेल हिला कुत्री खातील, तुझी मुलं बाळ जे नगरात मरतील त्याला कुत्री खातील, जे वनात मरतील त्याला आकाशातले पक्षी खातील. तुमच्यातील कोणालाही मुठमागे मिळणार नाही, कारण तू खून करून हा मला मिळवलेला आहे, परमेश्वराचा तू अपराध केलेला आहे, तू पाप केलेले आहे, म्हणून देवाचा क्रोध तुझ्यावर भडकलेला आहे. बघा, चुकीचं काम करण्यासाठी, तो मला मिळविण्यासाठी, एक गरीब माणसाला तुडविण्यासाठी उपवासाचा जाहीरनामा काढला आणि तो मला मिळवला. पण शाप आले आहाबाच्या संपूर्ण घराण्यावर. खरोखर आहाबाचा लढाईमध्ये अंत झाला. त्याचं रक्त कुत्र्याने चाटून खाल्लं. आहाबाची बायको इस्बेल हिला कुत्रीने खाऊन टाकलं. आहाबाची मुलं नातवंड 70 पुत्र पौत्र होते. एकाच दिवशी एकाच वेळी त्याला मारून टाकले, धडावेगळी त्यांची डोकी केली. आहाबाचे नातेवाईक, नातेवाईक, अपत्य, मित्र, जवळचे जे कोणी होते या सर्वांना मारून टाकण्यात आलं. बायबल सांगते देवाने आहाबाच्या घराण्याचा नामशेष करून टाकला. एकाला पण जिवंत ठेवला नाही. ना त्याचं कुल वाढलं ना घराणं वाढलं. प्रतिष्ठित राजा होता तो, पराक्रमी राजा होता, तरी देवाने त्याला नष्ट केले. कारण परमेश्वराच्या विरुद्ध अपराध केल्यामुळे, पाप केल्यामुळे, चुकीचं काम करण्यासाठी उपवासाचा जाहीरनामा काढला. सरतेशेवटी इस्बेल पण मेली, आहाब पण मेला, मुलं बाला पण मेली, सर्वस्वाचा नाश झाला. म्हणजे आज मनुष्य उपवासाचा जाहीरनामा का काढत आहे? आज तेच चाललंय, उपवासाचा जाहीरनामा काढायला लावलाय. उपवास करा, उपवासाचे दिवस आलेले आहेत, हा एक जाहीरनामा काढायला लावलेला आहे. पण चुकीच्या रीतीने परमेश्वराचे नियम मोडून, देवाला न अनुसरून, आणि अशामुळे देवाचा क्रोध माणसावर भडकतो, देवाचा राग माणसावर भडकतो. कारण मनुष्य देवाला नव्हे तर मनुष्याला मात्र संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रायलचा नाश, आहाबाचा नाश, संपूर्ण घराण्याचा नाश झाला कारण त्याने देवाच्या शब्दाचा अयोग्यरित्या वापर केला. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते देवाला पसंत पडणारे उपवास करा, ज्याच्याने देव आशीर्वाद देईल. देवाला न पसंत पडणारे उपवास करतील तर उलट देवाचा क्रोध भडकेल, देवाचा राग भडकणार. असे खोटे उपवास केल्याने देवाचा क्रोध भडकणार. बघा, कृष्णाची कृती 23:12 ते 35 वचनापर्यंत. यहुदा वचन काय सांगते की काही यहुदातले काही लोक होते, काही किस्म, आणि त्याने पोलाच्या विरुद्ध एक कट रचला. असा कट त्या लोकांनी रचला होता. 40 लोक होते ते. हे 40 इसम, 40 पुरुष होते. त्याने म्हटलं, जोपर्यंत आम्ही पोलाला मारत नाही, जोपर्यंत आम्ही पोलाला मारत नाही तोपर्यंत अन्न सेवन करणार नाही. काय म्हटले 40 पुरुषाने? पोलाला जोपर्यंत आम्ही मारत नाही आम्ही खाणार नाही, पिणार नाही, काही नाही. कडक वर्त म्हणजे कडक उपवास केला होता त्यांनी पोलाला मारण्याचा. त्यांच्या दृष्टीने पोल एक घातकी, एक पापी किंवा नियमशास्त्र मोडणारा व्यक्ती आहे अशी त्यांची समज होती. पण पोल उलट नियमशास्त्र पाळणारा होता. पोल देवाचं वचन मात्र पूर्ण रीतीने पाळणारा, देवाचे नियम, कायदे, कानून पाळणारा व्यक्ती होता. पण या लोकांनी परुषी, मुख्य याजक हे तर पोलावर उठलेलेच होते. शास्त्री, याजक हे सर्व पोलावर उठलेले होते. म्हणून हे 40 इसम मात्र या याजकांना, यहुदी लोकांना म्हणत आहे की पोलाला मारल्याशिवाय मी जेवणार नाही.
जो उपवास केला होता, मात्र तो तोडावाच लागला, कारण त्याने चुकीच्या रीतीने केला होता, म्हणून त्याला यश लाभलं नाही. चुकीच्या रीतीने केलेल्या उपवासाला देवाने यश दिलं नाही. त्यांचं काम सफल झालं नाही, देवाने ते काम सफल होऊन दिलंच नाही. जो चुकीच्या रीतीने व्रत करतो, उपवास करतो, कट रचतो, अशा व्यक्तीवर परमेश्वराचा अनुग्रह होत नाही. अशा व्यक्तीला यश प्राप्ती घडत नाही. उलट तो स्वतःच्या जीवनावर संकट ओढून बसतो, स्वतःच्या जीवनाचा नाश करून बसतो. जो चुकीच्या रीतीने व्रत करतो, उपवास करतो, त्याग करतो किंवा इतर काही करतो, तो स्वतःवर परमेश्वरापासून क्रोध ओढून घेतो, संकटे ओढून घेतो. म्हणून बाप्रा म्हणतो, तुमचे उपवास मला पसंत पडले पाहिजे, कारण हल्लीचे तुमचे उपवास मला पसंत पडत नाही. तुम्ही चुकीच्या रीतीने उपवास करतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शब्दात जे काही चुकले असतील त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.